ओम शांती. आजची आपली मुरळी आहे 25/2/2025ची. आजच्या मुरळीचे महावाक्य आहे, बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा स्वतः स्वर्ग बनविण्यासाठी आलेले आहे. कारण बाबाच येऊन स्वर्गाची स्थापना करतात आणि त्यामध्ये आपण सर्व बच्चे मदतगार आहोत. बाबा सांगतात की ज्यांना स्वर्गाचं मालिक बनायचं आहे त्या मुलांना कोणता नशा असला पाहिजे. तर बाबा सांगतात की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन फक्त स्वर्गाचं मालिक नाही बनायचं, तर त्या ठिकाणी खूप सुंदर चांगल्या पदाचं अधिकारी बनायचं आहे. याचा तुम्हाला नशा असला पाहिजे. आणि त्यासाठी बाबा सांगतात की तो मुलगा कधीही दुःखी असणार नाही. त्याच्या मनामध्ये कधीही व्यर्थ विचार येणार नाही किंवा त्याच्याकडनं कोणत्याही आत्म्याला दुःख पोचणार नाही. त्याला ह्या गोष्टीची खुशी असणार की वा, बाबा तर मला साधारण मनुष्यापासून देवी देवता म्हणजे लक्ष्मी नारायण बनविण्यास आलेले आहे. बाबा सांगतात ज्यांना ह्या गोष्टीची खुशी आहे ते ही खुशी सर्वांना सांगत राहते आणि सर्वांपर्यंत बाबांचा हा संदेश ते मुलं देत राहते. दुसरं बाबा आपल्याला सांगतात की ज्यावेळेस तुम्ही सेवेला जाणार आहात त्यावेळेस जसं डॉक्टर प्रत्येकाच्या हाताची नाडी पाहतो आणि मगच दवाई देतो, तशा रीतीने सर्वांची तुम्हाला नाडी चेक करायची आहे की हा बच्चा आपल्या कुळाचा आहे की नाही, त्याला ज्ञान द्यायचं आहे. जर कोणी वादविवाद घालत असेल तर बाबा सांगतात की तुम्ही त्याच्याशी वादविवाद घालू नका. दुसरं बाबा सांगतात की जर तुम्हाला स्वर्गामध्ये चांगल्या पदाची अधिकारी बनायचं असेल तर या ठिकाणी तुमच्यामध्ये असलेले जे अवगुण आहे ते अवगुण तुम्ही या ठिकाणी काढून टाकले पाहिजे. देवी देवतांच्या युगामध्ये कधीही देवी देवतांमध्ये कोणतेही अवगुण नव्हते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बाबा सांगतात की दुःख देऊ पण नका आणि दुःख घेऊ पण नका. जर आपल्याकडनं कुणाला दुःख होत असेल किंवा आपल्याकडनं कुणी आत्मा दुःखी होत असेल तर याच्यासारखं दुसरं कोणतंही पाप नाहीये. यासाठी बाबा सांगतात नेहमी तुमच्या मुखातून ज्ञानरत्न बाहेर पडतील याची तुम्ही नेहमी दखल घ्या. आणि दुसरं बाबा सांगतात की तुमच्यासमोर कोणत्याही परिस्थिती आल्या, कोणत्याही समस्या आल्या तर त्याला तुम्ही मनोरंजन म्हणून अनुभव करा. ही परीक्षा नाहीये, परंतु हे मला पुढे जाण्याचं साधन आहे. ज्यावेळेस एखादी समस्या येते तर ती समस्या नाहीये, परंतु हा एक पेपर हॉल आहे आणि हा पेपर दिल्याशिवाय माझ्या बुद्धीची ताकद वाढणार नाहीये किंवा मी पुढच्या वर्गात जाणार नाहीये, असं नेहमी बाबा सांगतात तुम्ही अनुभव करा. म्हणजे तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही विजयी व्हाल. दुसरं बाबा सांगतात की हे आपलं पुरुषार्थी लाईफ आहे, जीवन आहे. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या परिस्थिती ह्या येत असतात, परीक्षा हे येतच असतात. आणि जो हुशार मुलगा असतो तो असं कधीच म्हणणार नाही की हा पेपर का आला किंवा ह्या पेपरमध्ये हा प्रश्न अवघड होता. नाही, जो मुलगा हुशार असतो तो नेहमी वाट बघत असतो की माझी परीक्षा कधी होईल. कारण त्याला परीक्षा घेतल्याशिवाय त्याच्या बुद्धीचं बुद्धिमापन करता येत नाही. म्हणजे बुद्धीमध्ये किती ताकद आहे, बुद्धीमध्ये किती ज्ञान थांबलेलं आहे हे त्याला तोपर्यंत तपासता येत नाही. मग बाबा सांगतात की तुम्ही नेहमी हे चेक केलं पाहिजे आपल्या स्वतःला की आपण दिवसेंदिवस ज्ञानमार्गामध्ये पुढे पुढे चाललेलो आहोत. आपलं हे आता पुरुषार्थी जीवन नाहीये, परंतु जसे जसे आपण पुढे जात आहोत तसं आपले दिवस पुढे वाढत चाललेले आहे. म्हणजे आपण आता तीव्र पुरुषार्थी होणं काळाची गरज आहे. कारण
जसं आपण पाहतो की बेसिक ज्यावेळेस छोटे मुलं परीक्षा देतात त्यावेळेस त्यांच्यासमोर परीक्षामध्ये प्रश्न छोटे असतात आणि एखादा विद्यार्थी मोठा झाला, डिग्रीपर्यंत गेला, तर त्याच्यासाठी प्रश्न पण अवघड असतात. तर आपल्यासमोर सुद्धा असे अवघड प्रश्न येऊ शकतात, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये न गोंधळता, न घाबरता किंवा न कोणत्याही प्रकारचे व्यर्थ विचार आणता नेहमी ह्या स्मृतीत राहा की मी आत्मा कल्पकल्पाचा विजयी रतन आत्मा आहे आणि विजय माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. विजयाचा हार बाबांनी माझ्या गळ्यामध्ये अगोदरच टाकलेला आहे आणि माझा जन्म झाला त्यावेळेस बाबांनी माझ्या मस्तकावरती विजयाचा तिलक लावलेला आहे. तर ह्या कल्पामध्ये माझी हार म्हणजे पराजय कधीच होऊ शकत नाही. इतकं निश्चयाबरोबर तुम्ही दृढ राहा की तुम्हाला कोणताही पेपर, कोणती माया तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. दुसरं बाबा सांगतात की जर तुम्ही नेहमी मर्यादामध्ये राहिलात, मर्यादा म्हणजे काय, तर बाबांनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांना दिनचर्या दिलेली आहे आणि त्या दिनचर्यामध्ये जर आपण कायम व्यवस्थित राहिलो, टिकलो, तर दिवसभरामध्ये कोणतीही मायाची परछाया आपल्यावर पडू शकत नाही. कुठेतरी आपलं मर्यादाचं उल्लंघन झालं की मग माया आपल्याकडे एंट्री करते, म्हणजे आपल्याकडे प्रवेश करते आणि मग तिथे माया मुलांना ती कमजोर करते. तर असं कमजोर न बनता नेहमी मायावर विजय प्राप्त करणारी मी आत्मा विजयी आहे ह्या निश्चयासोबत दृढ असणं गरजेचं आहे. ओम शांती.